हसते हसते काटुरासते हास्याचा उडवूया तनका लाईफ म्हणजे मुंग दाल है देऊ तिला कॉमेडीचा तडका टेंशन को जाने दे लेने को पेंशन अब आली 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 कॉमेडीची बुलेट ट्रेन बाई बाई कॉमेडीचे बुलेट ट्रेन पकडा आणि वाड्यावर या होते कल्ला 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 कॉमेडीचा नवा पल्ला होते कल्ला 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 गातू कॉमेडीचा नवा पल्ला अरे हल्ला गुल्ला गाठू कॉमेडीचा नवा पल्ला अरे तुमच्या मायला पहिली बुलेट ट्रेन चालू करा फ्रेंड्स, आम्ही महाराष्ट्रातून अनेक विनोदवीरांमधून काही उत्तम असे विनोदवीर निवडले आणि या विनोदवीरांना पुढे नेणार आहेत आमचे हे कॅप्टन्स. आमचे सुसाट टीमचे कॅप्टन्स आहेत अंशुमन दा आणि विशाखाताई. आणि आमच्या टीमचे वाईस कॅप्टन आहेत नम्रता आवटे संभेराव आणि शशिकांत केरकर. आणि आपली दुसरी टीम ही बुंगाट टीम. त्याचे कॅप्टन्स आहेत पॅडी आणि सुप्रियाताई. आणि आमच्या टीमचे वाईस कॅप्टन आहेत योगेश आणि प्राजक्ता. ऑल द बेस्ट टू युअर टीम्स. प्लीज हॅव अ सीट. थँक्यू. आपल्या दोन्ही टीम्स या सामन्यासाठी सज्ज आहेत आणि जिथे सामना आला तिथे अंपायर तर आलाच. अख्ख्या महाराष्ट्राला पोट भरून हसवणारा आपल्या सगळ्यांचा लाडका कलाकार मकरंद अनासपुरे. आणि अख्खा महाराष्ट्र ज्यांच्या हसण्यावरती फिदा आहेत त्या रेणुकाताई शहाणे. सर मॅम तुमचं दोघांचंही या सेटवरती खूप स्वागत आहे. धन्यवाद. मला प्लीज सांगा तुम्हाला आपल्या टीम बद्दल काय वाटतं. मस्त वाटतं. एकतर कप्तान उपकप्तान आणि नवीन मंडळी बघण्याची खूप उत्सुकता आहे. त्यामुळे धमाल होणार आहे या कॉमेडीच्या बुलेट ट्रेनमध्ये. TC व्हायला मी तयार आहे. एकतर खूप चांगली कन्सेप्ट आहे. हा प्लॅटफॉर्म ETVच्या माध्यमातून ह्या मुलांना मिळाला आहे आणि त्यातून मला असं वाटतं की निश्चित पुढच्या पिढीतले सशक्त विनोदी कलावंत आपल्या महाराष्ट्राला मिळतील. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. फ्रेंड्स मला सांगा आपण गावाकडे ज्याला खूळ म्हणतात त्याला शहरामध्ये म्हणतात क्रेज. जर कोणी गोंधळून आलं तर त्याला म्हणतात शी काय गावठी आहे हा. पण हा एखादा माणूस जर टॅटू काढून आला तर म्हणतात वाव व्हॉट अ स्टायलिश मॅन. आता इथे एक येणार आहे मुलगा ज्याला टॅटू काढून घ्यायचा आहे. आता तो टॅटू कुठे कुठे काढतो त्या तुम्ही बघा. तर आपण स्वागत करूयात आपल्या बुंगाट टीम मधून आपल्या पुढच्या हास्य कलाकाराचं. हथेली पर तुम्हारा नाम लिखते हैं मिटाते हैं लिखते हैं मिटाते हैं लिखते हैं मिटाते हैं. नाही आपल्याला मिटवायचा नाही आपल्याला तिच्या नावाचा टॅटू काढायचा. अरे पण टॅटूवाला बघितलं तुम्ही. आ गया टैटू वाला आ गया टैटू वाला आ गया. हे टैटू टैटू हो गया जी टैटू टैटू. बस 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 हे सगळे छिचोरीगिरी बंद करा. बोल बोल कोण आहेस कोण तू. सर सर मला ओळखलं नाही सर. अरे तू तो हा हा सर हा सांगितलं मी सांगितलं. अच्छा तू तो थायरॉइड झालेला अमिताभ बच्चन. अच्छा अच्छा मग तू तो हा सर सांगितलं. जाड्या गजनी. अरे कोण आहेस कोण बोल ना तू. सर मी टॅटू वाला सर. अच्छा टॅटू वाला. माझ्या आई वडिलांचा सुद्धा टॅटूचाच बिझनेस होता. अच्छा अच्छा म्हणजे माझा जन्म झाल्यापासून त्यांनी माझ्यावरच प्रॅक्टिस सुरू केली सर. नाही 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 तुझा काहीतरी गैरसमज होतोय. तुझ्या जन्मापासून प्रॅक्टिस नाही केली त्यांनी प्रॅक्टिस केली म्हणून तुझा जन्म झाला.
थँक्यू सर थँक्यू. नाही मला नको कधी पण लक्षात ठेव आई पप्पाला थक्क बोलायचं त्यांनाच बोलायचं. बरं सर इथे काय टॅटू वगैरे हा अरे आपल्याला नाव करायचं आहे. नाव करायचंय सर मग आयुष्यात काहीतरी करून दाखवा नाव आपोआप होईल. तसं नाही रे आपल्याला हातावर नाव लिहायचं आहे यार. अच्छा हातावर नाव लिहायचंय हा. मग तो हात काढून तुम्ही दरवाजावर लावणार नेम प्लेट म्हणून. बरोबर आणि लगेच तोच हात काढून तुझ्या कानाखाली मारणार. अरे तसा नाही आपल्याला हातावर. बोला ना काय ते. अरे आपलं आयटमचं नाव लिहायचं ना भाई. अच्छा प्रेमाचं प्रेमाचं काय नाही पण ते अचानक असं एवढं प्रेमात पडलं तसं नावबीर कोरेपर्यंत सर. त्याचं काय त्याची लय मोठी स्टोरी आहे. नको सर आता नका सांगू 10 मिनिटच देतात ते लोक. राहू दे ना आता कुठे ते दिसायला लागलोय आपण. बोला काय तिच्यात माझा डील झालाय. डील काय हा आपण तिचा टॅटू कॉर्नर ती आपला लव्याचा कुंकू कॉर्नर. क्या बात आहे सर क्या बात. बरं हे जे तुमचं अफेअर आहे ते टेम्पररी आहे की परमनंट आहे. अरे किती बोलतो यार तू चल ना काढ ना यार. असं आहे का यार कुठं आहे काय हे. सर टॅटू करायचं मशीन आहे सर. अरे हे टॅटू कोरायचं मशीन आहे का माणसा कोरायचं मशीन आहे. सर तुम्ही उगाच घाबरताय बघा घाबरू नका फक्त तुम्ही तेल लावून तयार राहा. नाही म्हणजे सर टॅटू काढायच्या आधी तेल लावावं लागतं सर. तेल लावायला लागतं. हा कुठे काढणार कुठे टॅटू. जिकडे टॅटू काढायचं असतो तिकडे तेल लावावं लागतं सर. अच्छा असं आहे का. असं आहे ते. असं सांग ना. बरं तुम्ही वहिनींना काय हाक मारता सर. लय सोपं आहे सर लगेच लिहून होईल. पुचक. अरे अहो मग काय ते खरं नाव सांगा ना काहीतरी खरं नाव असेल ना वहिनींचं. आहे ना तिचं खरं नाव. बोला ना. भाजीत भाजी पडवळ आपली आयटम चिंगी. बरं ती पहिली की दुसरी. बघ पहिली रुचिका मग दुसरी तिची बहीण पिंकी ओ. मग तुझा भाव. चिंगी मधली ची पहिली की दुसरी. एक काम कर ना चल इंग्लिश मध्ये लिह चल. बरं सर CH नंतर डबल ई घालू की आय घालू. असं तो आय असतो अशा 2 आडव्या रेषा एक उभी रेषा. मराठीतच लिह. बरं सर हा जो जो आहे हा. तो म्हणजे कसा काढायचा असं गोल काढून रेष ओढायची आणि कसं म्हणजे. एक मिनिट एक काम कर ना पहिल्या जाऊन हातचा शोध कुठे भेटतो ना तिकडून जाऊन त्याला आण. हा? आणि त्याला विचार तुला असा घालू असा घालू की असा घालू. वा तुला ग सांगू म सांगू सगळी बाराखाडी तुला सांगू का मी. हा तू काय इथं मशीन घेऊन फक्त घुर्र करणार का. हा? अगोदर काय रस्त्यावर खड्डे खोदायचं का रे तू. तर वहिनी कुठं राहते. काजू पाड्यात. काजूवाड्यात कुठे सर. मारुतीच्या मंदिराच्या मागे. अच्छा मारुतीच्या मागे चिंगी. अरे ओळखतो आपण. हा? ओळखतो चिंगी बाजूला राहतो. नाही कसं आहे आमचा जो सत्या आहे ना सत्या तो तिला फिरवतो. काय बोलतो तू यार. हो सर खरंच सांगते सत्या फिरवतो तिला. अरे नाही माझा फुल 3 महिन्यापासून सिरियस पॅच चालू आहे तिच्या बरोबर यार. हे बघा माझ्या बायकोचा फोन आला तिलाच विचारतो थांबा. हा बघा काय गंगी काय करतेस. चिंगीच्या बारेत विचार ना यार. अगं ते मी काय बोलतो ते सत्याच्या गर्लफ्रेंडचं नाव काय ग. अरे चिंगीच्या बारेत विचारताय ना थांब ना जरा. ते सत्याच्या हा ना. नाही ना. नाही आमचं थोडं गैरसमज झाला. नाही बाकी काय नाही चाललंय. हा नाही पण कसं आहे की एक गंगे ठेव ना तू पण मी येते त्याला भोसकतोय ना. तू ठेव फोन ठेव तू. काय ते थांब मी टू. काय बोलली काय ती. आय लव्ह यू बोलली. अरे तसा नाही चिंगीच्या बारीत काय बोलली. नाही ना मला नाही काढायचं यार टॅटू. नाही टॅटूवर कुठे येत आहे ती. सत्याची चिंगी वेगळी तुमची चिंगी वेगळी. असं आहे का लगेच काढ. सर झाला काढून झाला सर. काढला. अरे मस्त काढलं रे.
अरे हे काय काढलायस? गंगी गंगी सॉरी सर ते गंगीचा फोन आला चिंगीचं बद्दल विचारलं गंगी चिंगी झाली सॉरी सॉरी आता मी काय सांगू? सर आपण इथे काढूया ना एक फ्रेश चिंगी काढूया इथे सर. फ्रेश चिंगी. हा. अरे पण हिला काय सांगू मी? आपण काय करूया सर इथे लिहूया आय लव्ह चिंगी आणि इथे लिहूया आय डोंट लव्ह गंगी. अरे पण मी आता काय करू काय? लाव माझं तेल लाव. तेलाची बाटली आणत जा ना यार कधीतरी. सर ते काढलं ची अरे ची पहिली ना यार. आला गंगी नको ना तू कशाला सरांचा एक हात खपवलं मी आधीच. काय ते अरे मला आता आवडतो तो भोका भोकांचा बनियान घालायला. तुला काय करायचंय? मी वापरेन तो पार चिंध्या होईपर्यंत वापरेन. तू ठेव ग फोन ठेव. तू नको परत फोन करतो. ठेव. आता आपल्याला आवडतो भोका भोकांचा बनियान घालायचा. हिला काय करायचंय? ते स्विच ऑफ करा त्या फोन. टॅटू झालाय तो बघ. मस्त काढलं. चिंदी सॉरी ते अरे हे जर माझ्या चिंदीने ऐकले तर माझ्या चिंगे कर. काय बोलताय सर बघा हा एरिया मस्त इथे मानेवर काढूया सर. अरे माझा सगळा नोटिफोन करून टाकला यार तू. सॉरी सर गंगे नको ना फोन करू. इथे सरांच्या दोन्ही हात खपलं तिसरा हात पण नाही आता त्यांना काय करू मी? मला ते थोडस बोलायला दे. एकच मिनिट दे. गंगे बघ तुझ्या नवऱ्यानं माझा ठाकूर केलाय. मी तिकडे आलो दोघांचा ठाकूर करून टाकेल. गंगे कळलं तुला? फोन ठेव. गंगे आता घरात मुंगी आल्यात त्याला मी इथून काय करू? ठेव ना फोन. तुला माहिती आहे तुझ्या मुंग्यांची राहते तिथे चिंगी ऐवजी मी मुंगी. काय बोलला रे? काय नाही सर लय भारी झाला टॅटू मस्त. तू आता ताजा मुंगीच्या बाहेर काहीतरी बोललाय तू. सर मस्त झालाय टॅटू. तू आरसा दाखव मला. सर घरी जाऊन बघा ना सर. नाही माझ्या घरी आरसा नाही. आणि दुसरी गोष्ट तुझ्यावर रत्तीभर पण मला विश्वास नाही. तुझा आरसा काढ. दाखव पहिला. दाखव लवकर. ते काय? चिंगी. अरे चिंगी नाही ते मुंगी लिहिलाय. मुंगी सपशेल दिसतंय. सर आपल्याकडे एक मोठा एरिया अजून 10x10चा. आपण पाठीवर लिहूया इकडे. काढ. इथं चिंगी, इथं गंगी, इथं मुंगी, इथं वांगी काढ आणि इथं लंगोटी घाल. म्हणजे घातल्याचा पण समाधान. नाही पाहिजे यार मला हे तुझं. मी जसं क्लिअर कट आलो होतं तसं सगळं खोडून दे. मला नाही पाहिजे. तर काय जेवढे मुंबईत खड्डे नाही तेवढे अंगाव खड्डे करून टाकले ते. सर करवत कसं आहे की हे जे टॅटू झालेले आहेत ते या करवतीने तुमची चामडी अशी खरवडून काढ. सर ऐका ना. हे असं ज्यांचं करावं खरं तर म्हणतो मग आजच करा बरं. अरे मकरंद भाऊ तुम्हाला काढायचं का टॅटू बिटू? खूप मस्त झाला. आपण विचारूयात त्यांना तुमचा परफॉर्मन्स कसा वाटला. मकरंद दादा अतिशय उत्तम परफॉर्मन्स तुम्ही दोघांनी केला. म्हणजे हसून तुम्ही पार आमची टोपी पाडली. म्हणून ज्यांचा परफॉर्मन्स खूप उत्तम आहे त्यांना मी टोपी घालणार. अधिक टॅटू न करता आणि तुम्हाला आता टोप्या मिळाल्यात म्हणून हॅट्स ऑफ म्हणत मी पण एक नियम करणार आहे कॉमेडीच्या बुलेट ट्रेनमध्ये की जो परफॉर्मन्स मला खूप आवडतो त्यांच्याबरोबर मी एक सेल्फी घेणार आहे. सो एक सेल्फी हो जाए. अरे CCBT म्हणजे कॉमेडीची बुलेट ट्रेन. आता सध्या त्याचाच ट्रेंड आहे ना शॉर्ट फॉर्मचा. म्हणजे कुठल्याही यंगस्टरना विचारलं की TC म्हणजे काय तर तो काय म्हणेल टेक केअर. पण हा TC म्हणजे तिकीट चेकर ऑल्सो.
आता अशा या TC समोर जर तुम्ही विदाऊट तिकीट गेलात तर मात्र TC म्हणजे टेक केअर. डोकं फिरलं यार माझं डोकं फिरलं या, डोकं फिरलं यार माझं डोकं फिरलं या, फुकट्या शोधतो यार मी तर फुकट्या शोधतो या, फुकट्या शोधतो यार मी तर फुकट्या शोधतो या. या कॉमेडी बुलेट ट्रेनचा मी आहे एक TC, पण रेल्वेच्या भाडेवाढीमुळे कुणी मिळे ना हो प्रवासी. मला कुणी फुकट्या प्रवासीच मिळत नाहीये. देवा परमेश्वरा मला एक फुकट्या प्रवासी पाठव रे बाबा. मैं चली देखो प्यार की गली, मुझे रोके ना कोई. मैं चली 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. ए रेडी का रे? एक सेकंड लपा लवकर लपा. हे लपलास का रे? लपा लवकर लपलास. काय लपाछपी खेळतो काय ते? अरे आजी कोणाला म्हणतो? आजी दिसते मी? नाही. अरे पौष क्वीन म्हणून मला पहिला नंबर मिळालाय. पाऊस क्वीन काय रे? हा. श्रावण क्वीन असते ना, मग पौष क्वीन का नसते रे? तुला माझा कॅटवॉक बघायचा आहे? बघायचा कॅटवॉक? बघा थांब एक मिनिट. बँक कॅटवॉक, याच्यावर मला पहिला नंबर मिळाला. हा कॅटवॉक होता? मांजरीच्या पाठीत लाटणं घातल्यावर चालल्यासारखी वाटली ती. मला आजी म्हणतो. नाही. काय रे कुठे गेलं? काय कुठं गेलं? काय? अरे जन्माच्या वेळी देवानी दिलं होतं जावळ, ते कुठं गेलं? ते जावळ काढलं तेव्हापासून उगवलंच नाही. फसवलं ना? फसवलं त्याने. तिकीट कुठे आहे? हा काढलो तर मी खरं घेऊन तुला कशी पाठवते ते बघ. अरे रेल्वे तुझ्या बापाची आहे? नाही ना. कोळसा काय घरातून आणून टाकतो का रे? कोळसा? अहो इलेक्ट्रिसिटीवर चालते ती. बिल तुझा बाप भरतो? नाही ना. तिकीट कुठे? काय माझ्याकडे आहे. पास आहे स्टाफचा पास आहे. अहो मी स्टाफ, मी TC आहे. अरे मग हे सगळं तू मला विचार. तिकीट कुठे? एक मिनिट. हे घे. अरे वा, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा. सिनेमाचं तिकीट कुठे दाखवताय? त्याचं काय ना बाळा, आम्ही सगळे असे पिक्चर बघायला गेलो होतो. ते गेल्या वर्षी मी मिसेस कांजूरपाडा झाली होती ना. तुमच्या मिस्टरांचं नाव कांजूरपाडा? कांजूरपाडा कॉम्पिटिशन जिंकली होती मी. तर त्याचं आपलं सेलिब्रेशन म्हणून गेलो रे पिक्चर बघायला. तो पिक्चर बघून आम्ही इतके हसलो म्हणून सांगू. त्याची आठवण म्हणून जपून ठेवली रे. हे बघा आजी, तुमच्या आठवणी तुमच्यापाशी जपून ठेवा. मला रेल्वेचं तिकीट दाखवा. का रे TC ना तू? हो. आयुष्यात कधी रेल्वेचं तिकीट नाही बघितलं? अहो आजी, रेल्वेच्या तिकीटात दिवस रात्र लोळत असतो मी. तरी हावरटासारखं माझ्याकडे तिकीट मागतोस? अरे एवढा हावरटपणा जरा केसांवरती दाखवला असता 4 केस तरी राहिले असते रे. अरे बघ रे जरा, सगळं शेत उडून गेले, फक्त कुंपण राहिले बाजूला. त्याला निदान झोप तरी. बघा सारखं तुम्ही वर येऊ नका. हा काय ना बाळा, बिलो द बेल्ट बॅड कॉमेडी, येस. अबाव द नेक गुड कॉमेडी. आपल्याला चांगली कॉमेडी करायची ना? चांगली कॉमेडी करायची ना आपल्याला? येस, मला चांगली कॉमेडी करायची आहे. मेल्या कॉमेडी करायचे पैसे घेतोस तू? नाही ना. काम काय तुझं? तिकीट चेक करायचं. लोकांचं तिकीट चेक कर. हा पण तुमचं दाखवा ना आधी. तिकीट दाखवा. दाखवा तिकीट ना. नाही काढलं रे मी. Yes! 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 ये कबड्डी, ही लाईन आहे. ये कबड्डी. ए मेल्या, माझ्या ह्याच्यात गेला आउट, तुझी नोकरी गेली. हो काय कबड्डी खेळत होतो का? येस, थँक्यू. थँक्स का रे? कारण तुम्ही तिकीट नाही काढलं होतं, त्यामुळे माझा आज कोटा पूर्ण होणार आहे.
कसला कोटा रे तुझा? काय झालंय की आज लास्ट डे ना, कोटा पूर्ण करायचा आहे मला. तुम्ही आणि या संकटात अगदी राजधानी एक्सप्रेस सारख्या धावून आला तो. द्या. त्याचं काय ना बाळा. असू दे त्याचं काय ना बाळा. अरे घसरगुंडी झालीये, जप जरा. कसं वाटतंय हा? तुम्ही सारखं वर येऊ नका हो. बरं नाही येत. हा. पण तुझी काहीतरी चूक होती हा. कसली? मी तिकीट नाही काढलं हा. कारण पास आहे. बाई नाही म्हणा, पण पास खोटा आहे म्हणा बाई. बाई कोटा पूर्ण नाही झाला तर माझी बायका पोरं पटरीवर येतील बाई. असं नको कर. बाई नाही म्हणा, पण खोटं म्हणा. लोक कशी बोलतायत बघ, पैसे टाकू लागलेत बघ. अरे गोळा कसले करतो पैसे. हे बघ, तू TCS ना, तुला तुझं कर्तव्य पार पाडावं लागेल. पास बघ आणि मला जाऊ दे रे. घे. हा पास नाही जाणार. अरे मेंटल आहेस का तू? पासला कधी पाय असतात का? पाय नाही म्हणजे हा पास जुना आहे. असं कसा जुना आहे? अरे चांगले 15 दिवस बाकी आहेत अजून. अहो ते 15 दिवस जुन्या भाडेवाडीतले आहेत. आता नवीन भाडेवाढ झाली ना, या नवीन भाडेवाडीमध्ये हा पास चालणार नाही. काय? नंतर करा, डायलॉग येऊ द्या. असं कसं केलंस तेव्हा तू? या भाड्याला असं का वाढवलंस? या रेल्वे भाड्याला असं का वाढवलंस तेव्हा तू? या भाड्याला वाढवण्याआधी याच्या डोक्यावर 4 केस तरी वाढवायचे रे. कसं झालंय ते बघ जरा. जप कसं वाटतं ते. बाई तुम्ही हा विषय पास का नाही करत? माझ्या पासचा असून सुद्धा काही उपयोग नाही रे. हे बघा बाई, काय झालं की 2 दिवसापूर्वी भाडेवाढ झाली की नाही, त्यामुळे तुम्हाला आता दंड भरावा लागेल. बरं तुझा दंड किती आहे? 12 सेंटीमीटर. 12 सेंटीमीटरचा दंड घेऊन फिरतोस? अरे फाईन बद्दल विचारते रे मी तुझ्या. फाईन नाही. ओके फाईन. बरं तू फाईन घे रे. नाही नको राहू. अरे घे रे. नाही नको राहू. अरे आमच्यासारखे काही प्रामाणिक लोक असतात, ते रोजच्या रोज तिकीट काढतात, पास काढतात. पण चूक झाली तर दंड भरायला हवा की नको? खरंय. रेल्वे कोणाची? आपलीच संपत्ती आहे ना, मग त्याची चौकशी पण आपणच केली पाहिजे ना. खरंय. बरं तू घे. हे पोरा सिरियस झालास? थोडासा नाही रे, ते कसं वाटते सांभाळते. अरे वरती जाताना देवाला काहीतरी घेऊन जा, नाहीतर तो बोलेल भरभरून दिलं होतं. आता काय एवढंच 4 केस बरं नाही वाटत. तुम्ही या ना. बरं येते. मैं चली देखो प्यार की खूपच सुंदर झाला. मला तर खूप आवडलाय. आणि रेल्वेबद्दल जे काही आपल्याला वाटतं ते मे बी TC करेल वाटतंय. आपण विचारूयात आपल्या जजेसना. मकरंद दादा. खूप छान, मला खूप मजा आली. आशुतोष, वनिता, खरं तर तुम्ही खूप फ्रेश परफॉर्मर आहात. म्हणजे आशुतोषचं हे जरी गेलेलं असलं तरी तो अत्यंत नव्याने आणि खूप चांगल्या पद्धतीनं काम करतोय. आणि आता सुरुवात आहे आपली, त्यामुळे सुरुवातीलाच काही दडपण घ्यायची गरज नाही. तुमच्या दोघांचंही मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू. वनिता पॉश क्वीन होती ती. पॉश क्वीन. क्या कॅटवॉक किया. वा. म्हणजे शिट्टी जर वाजवता आली असती तर मी तिकडेच वाजवली असती. पण जर मला मदत मिळाली तर मी फक्त हात करते, कोणीतरी शिट्टी वाज. आणि दोघंही अगदी कसलेले कलाकार वाटतात. सो व्हेरी गुड. खूप सुंदर सुरुवात आणि अशीच वाटचाल सुरू होऊ दे तुमची. आपकी गाड़ी प्लेटफॉर्म नंबर 9 पे लगी. दहीहंडीमध्ये 9 थर लावावेत की 10 थर? 12 वर्षाखालील मुलांचा बालगोपाळ म्हणून दहीहंडीमध्ये समावेश करून घ्यायचा का नाही घ्यायचा? दहीहंडीमध्ये DJ असावा का नसावा? आपल्याकडे सण म्हणला की नियम आलेच आणि त्याहून वाद तर पहिले आले.
पण इथे मात्र टेन्शनची हंडी फोडायला नाही कुठले नियम आहेत, वाद तर त्याहून नाही. आता इथे हास्याचे थर लावायला येणार आहेत आपल्या सुसाट टीमची कॅप्टन जोडी विशाखाताई आणि अंशुमंदा. चाल 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 तिकडे चाल चाल. झालं ना, पैसे मिळालेत ना, मग बंद कर. चाल, नको तिथे वाजवू नको. काय डान्स चालू आहे? हंडीची तयारी चालू आहे ना? पताका लावा. पताका लावा. पताका अण्णांची हंडी आहे. चला 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 चला. नुसता टाइमपास चालू आहे. ये गुरका तिकडे जा. चाल इकडे. आता अण्णांची हंडी आहे, माहिती आहे काय? आपले अण्णा. अरे गावामध्ये आपल्या अण्णाने इतके हायटेड हंडी कोणी बांधतच नाही, डेरिंगच नाही कोणामध्ये. पण त्यांच्यापेक्षा आपल्यात डेरिंग आहे. कारण अण्णांची चिव तिचा आपला गॅट मॅट, आणि आज आपल्याला ती देणार आहे. काय देणार आहे? चिव बाळा चिव टायमाला इंटरव्हलचा बोर्ड आणते. चिव मी तुझा दोरा, तू माझी हंडी. बाळा तू बटन मी बंडी. चिव मी तुझ्या प्रेमात बसणारी थंडी. बाळा मी तुझ्या प्रेमात उकडलेली अंडी. हे अंडी काय, अंडी काय पण उपमा काय देत, अंडी काय? हे बघ बाळा, प्रेमात उपमा अंडी सगळं एकच असतं. ठीक आहे. हे काय घालून आली तू? अरे हंडी बघायला ड्रेस बीस नाही लागत, कुठला पण साधा ड्रेस घालायचा ना बघायची हंडी बिंडी. ए याड्या, मी दही हंडीत भाग घेणार आहे. अच्छा, भाग घेणार आहे म्हणजे महिला पथकात भाग घेणार आहे. चाले, मी पुरुषांच्या फतकात जाणार आहे. पुरुषांच्या फतकात? पण ते फतक फटकला तर नाही. एक चांगला झाला म्हणजे काय, दहंडीला खालचा थर आहे ना मजबूत लागतो. तू असलं की टेन्शन नाही. बाळा तू काय याडाय करे? आणि मी खालच्या थरावर नाही राहणार आहे, मी वरच्या थरावर जाणार आहे. वरच्या आयला चिव, तू वरच्या थरावर गेलीस तर खालचा तर एक टप्पा खाऊन डायरेक्ट वरच्या थरावर जा. तू कशी काय अंडी फोडणार? कशी म्हणजे काय बाळा? हे बघ मी काय करणार म्हणजे काय, हे बघ एका मुलाच्या हाताच्या साखळीवरचा पाय देणार आणि मग टुनकन वर जाणार. मग असं गुडघ्यावर पाय देणार, मग टुनकन वर जाणार. मग असं कमरेत हात घालणार, मग टुनकन वर जाणार. मानेवर पाय देणार, टुनकन वर जाणार. मग 7वा, मग 8वा, मग 9वा, मग 10वा, मग 27वा. हे काय 27 मेले, 40 जण जखमी झाले, राडा झाला, पैसा बरबाद, विम्याचे पैसे पण नाही मिळाले. आयला हा राडा कसं काय झाला? तुला सांगतो चिव, सुनामी, 26 जुलै, भूकंप आणि तू ह्या नैसर्गिक आपत्तीत विम्याचे पैसे मिळत नाही. बाळा तू असं बोलला नाही. तू असं बोलला नाही, कटी कटी राहू दे ना आता. कशाला नको य तुझ्या सॉलिड आहे रे. ए चाल चाल सॉलिड. तुझ्यासारखे 3 आहेत माझ्याकडे. 3 आहेत तुझ्याकडे? 3 म्हणजे 3 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 गेलं कळलं. ए बाळा हे बघ, तू बोलतो ना तसं काही होणार नाही. म्हणजे मी काय केलं माहितीये का, त्याच्यासाठी ना अभ्यास केलाय. अभ्यास. कुठला अभ्यास? शास्त्र. कोणता शास्त्र? केमिस्ट्री. कोणता? केमिस्ट्री. तू जास्तीत जास्त एखाद्याला चमटवू शकते. बाळा मला दहीहंडी फोडायची आहे. फोडायची बरोबर आहे, पण तुला माहिती आहे ना, गावातल्या कुठल्या बी कार्यक्रमात तुला बॅन केला येते. अरे असं काय करते तू? मागे एकदा जत्रेच्या पाळण्यात बसलीस, तो पाळणाच खाली बसला. तुझं वजन सांभाळायला गेलो तर लाईटच्या डीपीवर लोड आला आणि गावातली जत्रा 4 दिवस अंधारातच होती. ए बाळा, माझ्या अण्णाने जनरेटर मागवला ना,
तुझ्या अन्नाच्या डोक्याला म्हणजे मानलाच पाहिजे ते मरू दे. एकदा तू तुझ्या कॉमात गेलेल्या मामाला रात्री भेटायला गेलीस आणि त्याच्या ऑक्सिजनच्या पाईपवरच पाय दिला. कायमचा वर मला सांग तुझ्यामुळे कोणाचा फायदा झालाय? तू काय पण बोलतो बाळा, तू काय पण बोलतो. काय पण हे बघ, लहानपणापासून मी माझ्या दोस्त लोकांचा फायदा केलाय. काय? आता सुद्धा माझ्या बरोबर खेळणारे माझे सवंगडी सरकारी दप्तरात कामाला आहेत, परमनंट असणारच. कारण तू त्यांना परमनंट हँडिकॅप केलाय म्हणून त्यांना हँडिकॅप कोट्यातून सरकारी नोकऱ्या मिळाल्या आहेत. अरे अरे काय अरे, लहानपणी ज्यांच्या बरोबर तू कांदे फोडी खेळलीस त्याचे खांदेच मोडलेस. ज्यांच्याबरोबर तू आंधळी कोशिंबीर खेळली त्याने आंधळाच करून टाकला. ज्यांच्यावर आट्यापाट्या खेळलीस त्यांच्या फुटल्या ना. पाट्या म्हणतोय मी, पाट्या फुटल्या त्यांच्या. आपण काय बोलते तू, काय फायदा झाला? मला दहीहंडी फटका दहीहंडी फोडायची रे. अरे मग तू एक काम कर ना, एवढी जर तुला हाऊस आहे तर मग जा महिला पथकात. तू येणार काय पुरुषांच्या फटक्यात द्या ना 50% आरक्षण महिलांना, त्याला काय होतंय? काय बोलते तू? बाळ्या मला दहीहंडी फोडायची बाळ्या. दहीहंडी फोडायचे? सरकारने चुकीचा नियम केलाय. काय रे? लहान पोरांना दहीहंडी फोडायला बंदी केली होती. खरं तुमच्यासारख्या वजनदार माणसाला हंडी फोडायला काय बघायला सुद्धा बंदी करायला पाहिजे. बाळ्या बाळ्या काहीतरी डोका लढव ना. काय? डोका लढव ना, मला दहीहंडी फोडायची बाळ्या. पण काय फोडायचंय? लढवला. बोल काय करूया माहितीये काय? आपण तुझ्या आजूबाजूला फुगे लावून टाकू. अजून हायड्रोजनच्या गॅसचे फुगे लावून टाक. म्हणजे काय होईल? काय होईल? तू हवेत वर जाशील. म्हणजे कोणत्या थरावर भार पडणार नाही. नुसतं टच 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 करत वर जाशील आणि टच कर हंडी फोडशील. बाळ्या पण मी खाली कशी येणार? यायचं परत खाली येईल. तुला यायचंय ना? आपल्याकडे आयडिया आहे. मी अशी बेचकी काढणार आणि तुझा एक फुगा फोडणार हायड्रोजनचा. हायड्रोजनचा एक फुगा फोडणार की लगेच तू 6व्या थरावर. पुढचा फुगा फोडणार लगेच तू 5व्या थरावर. पुढचा फुगा लगेच तू 4थ्या थरावर. पुढचा फुगा फोडणार लगेच तू 3ऱ्या. पुढचा दुसऱ्या. पुढचा पहिल्या. पुढचा. तुझ्या कवी आली परती. बाळा तू लय हुशार आहे. अरे 1 2 3 4 बाळ्या माझा लय हुशार. बाज 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 बाज. ए, चला चला हंडी फोडायला इकडे या. या लवकर या लवकर. सगळे चला, थर लावा. लावा थर लावा. खाली लावा. फटाफट थर लावा. बसा खाली बसा. खाली बसा. बसा. आणि लक्षात ठेवा आता तुमच्यावर चिवताई चढून हंडी फोडणार आहे. कसली कमाल हंडी होती तुमची. खूप मजा आली. आता तुम्ही आमचे कॅप्टन आहात म्हटल्यावरती तुम्हाला तर गुण नाहीयेत, पण तरी सुद्धा आपल्या जजेसना काय वाटतंय ते आपण बघूयात. रेणुकाताई, क्या बात है, किती भन्नाट. अंशू, विशाखा, काय टायमिंग आहे तुमचं यार. बघायला इतका आनंद होतो ना. आणि एकदम उच्च थरावरची कॉमेडी होती. मस्त वाटलं आणि वजनदार. बेस्ट बेस्ट. मकरंद दादा, मला मजा आली. अंशू आणि विशाखांचा परफॉर्मन्स मी खूप काळापासून बघतोय, पण तो तसाच एव्हरग्रीन आहे. ह्याचं खरं तर रहस्य काय असं मला त्या कॅप्टनला विचारावं असं वाटतंय. कारण अंशूला मी बरीच वर्ष विनोद करताना बघतोय, विशाखालाही बघतोय, पण अजून त्यांचा तो एव्हरग्रीनपणा तसाच आहे विनोदामधला. आणि टायमिंग तर उत्तमच आहे, त्यात काहीच वाद नाही. खूप खूप अभिनंदन. आम्हाला मजा आली. थँक्यू. फ्रेंड्स, मला सांगा, तुम्ही कधी गुढीपाडव्यानिमित्त, खास गुढीपाडव्यानिमित्त पुरणाची पोळी खाणारा एखादा चायनीज माणूस बघितलाय? किंवा नायगरा फॉल्स मध्ये कपडे धुणारा एखादा अमेरिकन धोबी बघितलाय? नाही ना. किंवा दिवाळी निमित्त ॲटम बॉम्ब फोडणारा एखादा जॅपनीज माणूस बघितलाय? पण हो, इथे आत्ता एक येणारे भारतामध्ये सकाळी प्रॅक्टिस करणारा एक नेपाळी डॉक्टर. तर आपण बघूयात तो काय आपल्याला विनोदाच्या गोळ्या देतो. हम बोलेगा तो बोलोगे की बोलता है, हम बोलेगा तो बोलोगे की बोलता है, पर हम कुछ नहीं बोलेगा. सलाम साहब जी, मी बहादूर डॉक्टर.
बापजी मी तुमचा लय मोठा फॅन आहे. मी तुमचे सगळे फिल्म बघितलेले आहेत. तुमचा गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा ती फिल्म मला लय आवडली. त्याचा आम्ही रिमेक केलेला आहे. गल्लीत गोंधळ, काठमांडू मध्ये मुजरा. आता दवाखान्याचं गेट उघडलंय पण अजून पेशंट आलेला नाही. मैं निकली हो कटली के रस्ते पे हो सड़क पे एक गुरखा आया ये बीच में मुर्खा आया. सलामी आमचा सॉरी द्या. छातीत कळ मारते माझ्या. कुठल्याही क्षणी हार्ट अटॅक येईल असं वाटतंय. डॉक्टर डॉक्टर मला वाचवा. ओ मॅम साहेब आम्ही डॉक्टर. तुमचे डॉक्टर असतात? ओ मॅम साहेब आमच्यात सगळे असतात. आमच्यात इंजिनियर पण असतो. आई ग हे सांगताना तुला इतका त्रास का होतो? पहिलं स्किट आहे ना. कॉम्पिटिशन मध्ये पहिलं स्किट आहे. सर म्हणाले की माती खाऊ नको, बेरिंग पकड. तर धसा बसला ग, दुखायला पण लागले. अरे स्किट चालू आहे. मला सांग तू डॉक्टर आहेस ना, मग तू गेटवर काय करतोयस? ओ मॅम साहेब आम्ही नेपाळी डॉक्टर गेटवरच पेशंटला स्टूलवर बसवतो आणि चेक करतो. कंपाऊंडर कुठे? ते एसी मध्ये बसून गोळ्या देतात. आधी माझ्या तब्येतीची काळजी घे. मला कुठल्याही क्षणी अटॅक येईल. मला कोण तपासणार? मॅम साहेब मॅम साहेब मॅम साहेब मॅम साहेब. मला आवडलंय. तुला आवडलेला आहे मला त्रास होतोय. कानाखाली आवाज काढीन. बोसा. चार लोकात असं भद्र बोलायला लाज नाही वाटत? बोसा बोसा बोसा. तसं सांग ना मग. आणि आता गप बोसा. आता मी तुमचं स्टूल टेस्ट करणार. ते मी मुंबईला करून घेईन. नाही ना माझ्या समोरच करावं लागणार. आई ग तुला लाज नाही वाटत का रे असं बोलायला एका बाई माणसाला? ओ मॅमचा तुम्ही काय डोक्यावर पडलात का? स्टूल टेस्ट म्हणजे असं स्टूल ठेवणार, तुम्हाला तिथं बसवणार आणि तुम्हाला चेक करणार. याला म्हणतात स्टूल टेस्ट. तसं सांग ना. ओ तुमचं ब्लड चेक करावं लागेल. कर कर लवकर कर. आई ग चाकूने तू ब्लड टेस्ट करणार आहेस? चाकू रे कोकरी आहे कोकरी. ब्लड चेक करू द्या. सावकाश. ओ भगवान का शॉकर आहे. तुमच्या ब्लड मधलं शॉकर एकदम नॉर्मल आहे. ओ मॅडम तुम्ही टेन्शन घेतलेलं आहे म्हणून तुम्हाला अटॅक आला असं वाटते. काय टेन्शन आहे तुम्हाला? माझा नवरा. ओ ते तर सगळ्यात बायकांचं टेन्शन असतं. माझ्या बायकोचा पण सेम प्रॉब्लेम आहे. माझा प्रॉब्लेम वेगळा आहे. काय? माझा नवरा ऑफिस मध्ये दिवसभर काम करतो आणि रात्री 11 वाजता घरी येतो. ओ मॅम साहेब तुमचे शॉप जी आहे ना 7 वाजता सुटता. तुला कसं माहिती? ओ तिथे पण असतो आम्ही बहादूर. काय करतात ते? ओ मॅम साहेब ते पर्सनल पी आहे ना, तिला घेऊन आम्ही म्हणून हॉटेलमध्ये जातो. काय नाही केलं म्हणून सांगू या माणसासाठी? ओ मॅम साहेब तुम्ही काय नाही केलं म्हणून ते तिच्यावर गेले. आता घटस्फोट फायनल. ओ मॅम साहेब तुम्ही असं टेन्शन घेऊ नका म्हणून तुमच्या छातीत कोळ येते. आता मी तुम्हाला ना म्युझिक थेरपी देतो. काय? आपण अंताक्षरी खेळूया. अंताक्षरी मला आवडते, आपण खेळूया. ओके आता मी शब्द वाटतो. हा. ऊ सा रे ग म प द नि सा ऊ आला. साला ऊ आला. साला ऊ आला. ऊ कसा येईल? ऊ देणार मॅडम. आमच्या बाराकडे ऊ पासून सुरू होते आणि ऊ वरच संपते. ऊ आला. ऊ आला. उलाला 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 तू है मेरी फैंटेसी. चुनाना 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 अब मैं जवा हो गई. साला तुझ्यावर. ऊ साला. सा
आला हुजूर तेरा 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 सुरूर वा वा तुझ्यावर पण आला आता बोल साला लागल कोला तुमच्या उसाला लागल कोला तुमच्या उसाला लागल कोला तुम्ही उड्या मारायला लागला तुमचा त्रास कमी झाला या जोरण्याची गोळी म्हणजे तुमचा त्रास कमी होईल फीच काय तुझ्या ताप आम्ही फी घेत नसतो फी घेत नाहीस तू देव माणसासारखा भेटलास रे आम्ही बॉक्सीच घेतो काय आम्ही बॉक्सीच देतो ते साप घर पे नहीं है कल आना चलेगा चलेगा चलो हम चलते हैं बाय ओ बघितला ना सॉबजी आम्हाला कोणीच बॉक्सेस देत नाही असं निघून जातात पण त्यांना माहिती नाही आम्हाला बॉक्सेस नाही दिलं तर आम्ही दिलेल्या गोळ्यांचा गुण येणार नाहीये आता तुम्ही पण आम्हाला बॉक्सेस द्या म्हणजे आम्हाला गुण मिळेल फ्युमा परफॉर्मन्स होता खूपच सुंदर आली 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 कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडून वाढवल्या मला तरी तुमचा परफॉर्मन्स खूप आवडला रेणुकाताई तुम्ही अंताक्षरी केलीये तर तुम्हाला आमची नेपाळी अंताक्षरी कशी वाटली आणि थापा कसा वाटला फ्युमा परफॉर्मन्स होता खूपच सुंदर दोघांची एनर्जी फारच अप्रतिम होती नम्रता तुझे एक्सप्रेशन्स इतके छान होते आणि शशी हे बेअरिंग खरंच पूर्ण ॲक्टसाठी ठेवायचं फार कठीण गोष्ट आहे आणि तू अत्यंत अप्रतिमरित्या ते सादर केलंस सो व्हेरी गुड मला माहिती आहे की खूप दमछाक झाला असेल पूर्ण ॲक्टमध्ये पण खूप छान एनर्जी आणि खूप एक्सपेक्टेशन्स आहेत तुमच्या दोघांकडून सो ऑल द व्हेरी बेस्ट मस्त करा आणि एक खास मेन्शन मला ऑर्केस्ट्राचं केलं पाहिजे बँडचं त्यांनी अप्रतिम वाजवलं सगळे साऊंड इफेक्ट्स वगैरे लवली ॲक्ट खूप मजा आली थँक्यू थँक्यू मकरंद दादा मला ही दोघांची ऊर्जा खूप आवडली खूप कारण अशा याच्यात बेअरिंग पकडणं खरोखरीच अवघड गोष्ट आहे आणि शशी तू फार चांगल्या पद्धतीनं ते कॅरी केलंस आणि नम्रता तू तर एव्हरग्रीनच अभिनेत्री आहेस त्यामुळे तुला अगदी गाण्याचं नाचण्याचं आणि अभिनयाचं तिन्ही अंग आहेत पुढे आम्हाला ह्यापेक्षाही खूप चांगले परफॉर्मन्स बघायला मिळतील अशी दोघांकडनं अपेक्षा आहे थँक्यू आता आपण बघूयात तुम्हाला गुण किती मिळतात काय मग आठवड्याची सुरुवात झाली की नाही हसण्यानी हो पण आता आज रात्री 10 पासून उद्या रात्री 9 पर्यंत जरा मेगा ब्लॉक असल्यामुळे ही बुलेट ट्रेन इथेच थांबणार आहे पण उद्या रात्री 9 वाजता ही बुलेट ट्रेन पुन्हा सुसाट सुटणार आहे आणि गाठणार आहे विनोदाचा पुढचा पल्ला सो होऊ दे कल्ला